काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या निमित्तानं इतके वेगवेगळे विषय समोर येत आहेत आणि नुसती चर्चा ज्याची होती ते तर बाजूलाच ठेवा, पण प्रत्यक्ष न्यायालयाच्या पातळीवरती एक नवीन खटला आता श्रीनगरला दाखल झाला आहे. बिट्टा कराटे, त्याचं मूळ नाव आहे फारुख अहमद डर. हा जो आतंकवादी होता, अतिरेकी होता, ज्यानं स्वतः असं कॅमेराच्या समोर कबूल केलेलं आहे की मी 25-30 हिंदूंच्या हत्या कशा केलेल्या आहेत. ह्यानं ज्या सतीश टिक्कूची, ज्याचा मित्रच होता तो, आपल्याच मित्राची ह्या सगळ्या कट्टरपंथी इस्लामी जिहादी मानसिकतेतून हत्या केली. त्याच्या कुटुंबियांनी आता इतक्या 32 वर्षाच्या नंतर खटला दाखल केलेला आहे श्रीनगरच्या कोर्टामध्ये. आता लक्षात घ्या तुम्ही, या कोणाला असं वाटेल की ह्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवरती हे आलेलं हे ठीक आहे, म्हणजे प्रत्यक्ष दिसायला तसं दिसतं आहे, पण प्रत्यक्षात त्यांचे वकील, त्यांचं नाव आहे उत्पल बैन म्हणून, उत्सव बैन, त्या वकिलांनी असं सांगितलं की जवळपास 1 वर्षापासून आम्ही ह्या कुटुंबियांच्या म्हणजे संपर्कात आहोत आणि त्यांना विचारतो आहोत, त्यांची मानसिकता तयार करतो आहोत की हा खटला आपण परत चालवूयात. याच्या अवधीतला खटला असा आहे की याच्यावर 1-2 नाही 22 FIR दाखल झालेले आहेत. जसं यासीन मलिकवरती 61 FIR दाखल झालेले आहेत, याच्यावरती 22 FIR दाखल झाले. हा तुरुंगामध्ये गेला होता. 2006ला हा सुटला. कारण की जी फार भयानक कारण, ते कारण असं आहे की स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य शासनाने ह्याच्या विरोधामध्ये कुठलंच अपील केलं नाही, म्हणजे ती खटला चालवायची तयारी दाखवली नाही. आणि हे साधीसुद्धी गोष्ट नाही, त्या न्यायालयातल्या न्यायाधीशांनी हे स्वतःचं निरीक्षण नोंदून ठेवलेलं आहे. म्हणजे भयानक गोष्ट अशी आहे की जो स्वतः सगळ्यांच्या समोर कबूल करतो आहे की मी हिंदूंच्या हत्या केल्या, नरसंहार केला, त्याला जेव्हा तुरुंगात FIR दाखल होतो, तुरुंगात त्याला दाखल केला जातो, तो खटला चालतो. तो खटला चालवण्यात राज्य सरकारला रस नाही. जवळपास ती केस, तो खटला राज्य सरकार सोडून देतं आहे. हे स्वतः न्यायाधीशांच्या लक्षात येतं की बाबा हे सरकार आपल्याला सहकार्य करत नाही आणि हा खटलाच चालत नाहीये. असं म्हणल्याच्या नंतर त्याला जामीन मिळते. तो उजळ माथ्याने बाहेर फिरतो. जो सगळ्यात पुढचा भयानक प्रकार अजून असा आहे की हा बाहेर पडल्याच्या नंतर त्याची भव्य प्रमाणामध्ये मिरवणूक निघते. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद तेव्हा मुख्यमंत्री असतात, देशाचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग तेव्हा काम करत असतात, आणि हा अतिरेकी, कट्टर अतिरेकी जामिनावर सुटल्याच्या नंतर ह्याची भव्य मिरवणूक निघते आणि त्याच्यामध्ये हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाचत असतात. हे जे जखमीवर मीठ चोळणं आम्ही म्हणतो ना, आताही पहा तुम्ही, ही जुनी गोष्ट सगळी बाजूला ठेवा. बिट्टा कराटेची ही सगळी फाईल खुलली. म्हणजे त्याच्या वकिलांनी, म्हणजे विरोधातल्या वकिलांनी, उत्सव बैन यांनी प्रयत्न केल्याच्या नंतर 1 वर्षाच्या नंतर, हे म्हणजे निमित्त आहे काश्मीरी फाईल चित्रपटाला म्हणून, ते कुटुंबीय तयार झालं. त्यांनी तो खटला श्रीनगरच्या न्यायालयामध्ये दाखल केला. ह्याच्यावरची चर्चा चालू असताना आताही ह्यांचे जे पाठीराखे आहेत, म्हणून आम्ही ज्यांना वारंवार लिब्रांडो म्हणून त्यांना ट्रोल करतो, त्यांची मानसिकता आजही त्याच विकृतीची आहे. काही जण तर असं म्हणाले की अजून न्यायालयानं ज्याला दोषी ठरवलेलं नाही त्याला तुम्ही दोषी अतिरेकी कसं काय म्हणता. म्हणजे ही मानसिकता कशी येते. एक सर्वसामान्य गोष्ट काय होती, 11 मार्चला जेव्हा काश्मीर फाईल चित्रपट प्रदर्शित झाला, सगळ्या देशभरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी तेव्हा पाहिलं. सगळ्यांना जो धक्का बसला, माहीत होतं, आम्ही आधीच्या व्हिडिओ सांगितलं की प्रत्यक्ष त्या नरसंहाराचं दर्शन पाहून काही जणांनी खाली माना घातल्या, ते पावत नाही. याच्याबद्दल जे कोणाला काय आक्षेप असायचे, ते किमान सभ्यता अशी होती की तुम्ही काही बोलू तरी नका. आताही जेव्हा बिट्टा कराटेच्या विरोधातली ही केस जेव्हा परत ओपन होती आहे, किमान अशी अपेक्षा आहे की तुम्ही निदान ह्याच्याबद्दल काही बोलू नका आणि कळत नकळत का होईना अशा विकृत मानसिकतेच्या या कट्टर अतिरेक्याचं तुम्ही समर्थन करू नका. इतकी किमान अपेक्षा आहे, फार काहीच नाही. तुम्हाला याच्या विरोधामधली लढाई लढायची नाहीये. तुम्हाला जे कोणी हिंदूंचं नरसंहार झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही, हे सगळं बाजूला ठेवू आपण. पण आत्ता जेव्हा हा विषय समोर येतो, जे अरविंद केजरीवालने अतिशय वाईट पद्धतीने आणि आपल्या एखाद्या पुन्हा देशविघातक विकृत मानसिकतेचं दर्शन प्रत्यक्ष दिल्लीच्या विधानसभेमध्ये घडवलं, तसा दुसरा प्रकार आता हा आहे. ही जेव्हा केस ओपन होते आहे, त्याचे वकील सांगतायत त्या कुटुंबियांना, टिक्कू कुटुंबियांना, ज्यांची हत्या झाली सतीश टिक्कू यांची, त्या कुटुंबियांना किती त्रास झाला की हे सगळं पुन्हा त्या ठिकाणी जाण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी. आणि आता ती प्रक्रिया सुरू झाली असेल तर तुम्ही आताही दूरदर्शन चॅनलवरती चर्चा करताना बुद्धिभेद असा करता की त्याच्या विरोधामध्ये न्यायालयाने निकाल कुठे दिलेला आहे. ह्याच्यातला ढोंगीपणा कसा समोर येतो माहितीये का, की जेव्हा प्रत्यक्ष न्यायालयाने राम मंदिरचा निकाल न्यायालयाने दिला,
काय झालं? ओवेसी असं म्हणले की हा निकाल आम्ही खुल्या दिल्यानं स्वीकारतो म्हणून. अजूनही ओवेसी असं म्हणतात की हम भूल नाही सकते वो बाबरी मस्जिद. म्हणजे सर्वोच्च म्हणजे न्यायालयाने त्याच्या विरोधामध्ये निकाल दिला नाही असं म्हणणारे ज्या ज्या प्रसंगामध्ये न्यायालयाने निकाल दिला ते कुठं मान्य करायला तयार आहे? मी तुम्हाला अगदी अशातले 2-4 प्रकरणं सांगतो. राम मंदिरचा निकाल आला, यांनी त्याला विरोध केला. सेंट्रल विस्टा प्रकरणी 1-2 नाही 4 याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, दंड लावल्या, पण तरी अजूनही हे म्हणतात की सेंट्रल विस्टा म्हणजे मोदी का मकबरा. इतका घाणेरडा शब्द यांनी वापरलेला आहे. किंवा सीएए असो, त्याच्या संदर्भामध्ये पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, थप्पड बसली, तरी हे तयार नाहीत. रोहिंग्याच्या प्रश्नामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले, सर्वोच्च न्यायालयाने थप्पड मारली, तरी हे न्यायालयाचा निकाल ऐकायला तयार नाही. म्हणजे ज्या ज्या एकीकडे काय म्हणायचं की जो संविधानाप्रमाणे जे काही होईल, बिट्टा कराटेला अजून प्रत्यक्ष न्यायालयानं कुठं गुन्हेगार ठरवलेला आहे म्हणून हे त्याला असं म्हणणं की नाही नाही तो तर भारताचा नागरिक आहे आणि प्रचंड त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याच्यासाठी मिरवणुका निघाल्या पाहिजेत. आणि दुसरीकडं जेव्हा प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतो तो यांच्या विरोधात येतो तेव्हा हे मान्य करत नाहीत. अगदी आत्ताची पुन्हा प्रसंग आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या समोर कृषी कायद्याच्या बाबतीमध्ये जी समिती नेमली होती त्याच्यासमोर गेले पण नाहीत यांचं मत नोंदवायला. म्हणजे ही जी मानसिकता आहे जी आता परत बिट्टा कराटेच्या निमित्तानं समोर येते आहे की आधी एकतर ही प्रक्रिया चालूच नाही, म्हणजे 32 वर्षापासून एखादा खटला प्रलंबित राहतो आणि त्यांना न्याय भेटत नाही. काय भयानक मानसिकता आहे बघा. आणि आता जेव्हा इतक्या उशिरा हा खटला प्रत्यक्ष सुरू होतोय परत एकदा, आणि तेव्हा यांची चर्चा करतानाची मानसिकता काय आहे की बट्टा कराटेला तर फाशी सर्वोच्च न्यायालयाने दोषी कुठे ठरवलेला आहे. दुसरी एक ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची बाब आहे, वारंवार ही चर्चा करत असताना म्हणून आम्ही ते बिट्टा कराटेचा विषय जो आता समोर आलाय त्याच्या अनुषंगानं ज्या बाकीच्या गोष्टीसाठी घेतो आहोत, तेव्हा काय सांगितलं जातं, फक्त हिंदूंच्याच कुठं हत्या झालेल्या आहेत, मुसलमानांच्या पण झालेल्या आहेत. 2 मधला फरक आम्ही वारंवार स्पष्ट करतो आहोत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ज्या ज्या कोणी कट्टरपंथीयांच्या विरोधामध्ये तिथं आला त्यांची हत्या झाली ही गोष्ट खरी आहे, पण त्या हत्या त्यांच्या रस्त्यामधला अडथळा होता म्हणून झालेल्या आहेत. ते मुसलमान आहेत म्हणून त्या हत्या झालेल्या नाही आहेत. जसं ह्यांच्या हत्या ते केवळ हिंदू आहेत म्हणून झालेल्या आहेत. आता सुद्धा तुमचे ओळखपत्र पाहून हिंदू कोण आहेत ते बाजूला काढले आणि मारले असं मुसलमानांच्या बाबतीत झालेलं नाही. एखाद्या तुम्ही तुमच्या कार्यामध्ये अडथळा येणारा जर मुसलमान असेल तुम्ही तो मारला कारण की तो अडथळा होता म्हणून, पण अडथळा होता म्हणूनच नाही, केवळ तो हिंदू आहे म्हणून मारला, हे त्याच्यामधली भयानक गोष्ट आहे. 2 याच्यामधला स्पष्ट फरक असा आहे. म्हणूनच हा जो तर्क समोर येतो आहे, प्रचंड प्रमाणामध्ये हिंदूंचं विस्थापन झालं काश्मीरमधून, तसं मुसलमानांचं विस्थापन कुठं झालं? ह्या ज्या हत्या झाल्या त्या वैयक्तिक पातळीवरच्या हत्या झालेल्या नाहीयेत. बिट्टा कराटे आणि सतीश टिक्कू यांचं आपसातलं काहीही वैर नव्हतं, उलट ते मित्र होते. ती हत्या केवळ तो हिंदू आहे म्हणून झाली, हिंदूंना काश्मीरमध्ये राहू द्यायचं नाही म्हणून झाली, हिंदू पूर्णपणे हाकलून टाकायचे किंवा त्यांना कन्वर्ट करायचं म्हणजे धर्मांतर करायला लावायचं, म्हणजे इतकेच त्यांना पर्याय ठेवलेले आहेत. एक तर निघून जा, धर्मांतर करा, नाही तर मरून जा. हे जे प्रकार आहे हे मुस्लिमांच्या बाबतीमध्ये घडलेलं नाहीये. ज्या पद्धतीने प्रत्यक्ष मस्जिदीमधून अशा पद्धतीच्या अतिशय विकृत अशा मानसिकतेच्या घोषणा दिल्या गेल्या, कट्टरपंथी घोषणा दिल्या गेल्या, तशा कुठल्याही मंदिरातून दिल्या गेलेल्या नाहीत. एक तर यांनी मंदिरच तिथं शिल्लक ठेवले नाही ती गोष्ट वेगळी, किंवा प्रत्यक्ष मस्जिदीमधून बाकीच्या मुसलमानांनी निघून जावं अशा पण घोषणा दिल्या गेलेल्या नाहीयेत. हे लक्षात घेतलं तर तुम्हाला 2 मधला फरक कळेल. वारंवार बुद्धिभेद केला काय जातो की हिंदू ची हत्या झाली म्हणून काय झालं, मुसलमानांची पण हत्या झालेली. किंवा दुसरी एक गोष्ट माजिद हैदरी वगैरे सारे काय म्हणतात, हमने तो उनको आंखों में सुरमा बना के बिठा रखा था लेकिन वो उन्होंने आंसू समझकर हमको गिरा दिया. म्हणजे ही जी अशी एक त्याला काय म्हणता येईल वगैरे की नुसती शब्दबंबाळ आणि पांचट भाषा आहे ना, प्रत्यक्ष कृती मात्र तुमची त्यांची हत्या करण्याची आहे. इथे बोलताना मात्र भाईचारा, गंगा यमुनी तहजीब आणि सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि प्रत्यक्ष कृती मात्र काय करायची. समजा जर तिथल्या कट्टरपंथी अतिरेक्यांच्या जाचाला कंटाळून काही मुसलमानांनी तिथून स्थलांतर केलं असतं तर ह्यांचं म्हणणं निदान ग्राह्य तरी धरता आलं असतं. तसं झालेलं नाही. ज्या प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणाहून हिंदू निर्वासित बाहेर पडले, जम्मूला आणि नंतर दिल्लीला येऊन किंवा देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले, तसं मुसलमानांच्या बाबतीत झालेलं नाही.
बिट्टा कराटेच्या निमित्तानं परत एकदा हे सगळं समोर येतं आहे. जे सगळे अतिरेकी आहोत, यासीन मलिक असो, बिट्टा कराटे असो आणि बाकीचे पण नाव आहेत की ज्यांच्यावरती प्रत्यक्षामध्ये FIR आहेत, त्या सगळ्यांना परत एकदा कायद्याच्या प्रमाणे कायद्याच्या द्वारे शिक्षा झाली पाहिजे. आता असं म्हणता येणार नाही की कशाला ते जुनं उकरून काढतायत. बिलकुल उकरून काढलं जाणार. आणि असं नाही की कोणी हातामध्ये शस्त्र घेते. एकाही काश्मीरी हिंदूंनी त्याला दिलेल्या त्रासासाठी हातामध्ये बंदुका घेतलेल्या नाहीयेत, कुठे बॉम्ब वर्षाव केलेला नाहीये, साधे दगड पण फेकलेले नाहीयेत. ही गोष्ट लक्षात घ्या. जे म्हणतात ना मुसलमानांच्या पण हत्या झाल्या आणि हिंदूंच्या पण हत्या झाल्या, एकाही हिंदूंनी दगड उचललेला नाहीये, गोळी मारलेली नाहीये, सुरी चालवलेली नाहीये किंवा बॉम्बस्फोट केलेले नाहीये. काश्मीरच्या बिट्टा कराटेच्या निमित्ताने हे जे आता काटे टोचायला लागलेले आहेत ते सगळ्या पुरोगामांना टोचायला लागलेले आहेत. आणि ह्यांची जी नॅरेशन, जे काही हे सगळे एक विशिष्ट पद्धतीचा प्रचार, म्हणजे हे त्या काश्मीरी फाईल्सला प्रोपोगंडा म्हणतात, पण त्याच्या नेमका उलटा ह्यांचा जो प्रोपोगंडा चालू होता आत्तापर्यंतचा तो उघडा पडतो आहे आणि न्यायालयाच्या मार्गाने ह्याला शिक्षा भेटते आहे. ही जास्त यांची तडफड आता होताना दिसते आहे. सर्वसामान्य किमान विवेकबुद्धी शाबूत असलेल्या सगळ्यांनी हा जो एक विशिष्ट आंतरराष्ट्रीय कट आहे ना, कुमार केतकर म्हणतात तसा उलटा, ते सगळे कटाचे सहभागी आहेत ते ओळखा आणि ह्यांच्या विरोधामध्ये तीव्र पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. ह्यांना कायद्याच्या मार्गाने व्यवस्थित शिक्षा झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीच्या शक्ती ज्या लोकशाहीला घातक आहेत, म्हणताना हे म्हणतात संविधान बचाव, प्रत्यक्षामध्ये संविधानाचे हेच मारेकरी आहेत, हे आपण स्पष्टपणे ओळखलं पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.